एव्हरीवन, आज आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला। तर आता वाजलेले आहेत 6। आता आम्ही निघणार आहोत। ही आमची सफारी आहे। तर आता आम्ही निघतोय आणि डायरेक्ट आता जाणार वाईला। तिथून तिथे गणपती मंदिर आहे, तिथे देवदर्शन करणार आणि त्याच्यानंतर जाणार पाचगणीला। चला तर तुम्ही पण आमच्याबरोबर राहा, बघूया आता पुढे आम्ही कसं काय प्लॅन करतो। हे काढ। लेफ्ट, सॉरी, राईट। इथे बाजूला एक शंकराचं मंदिर आहे, तिथे पण आम्ही जातोय। तिथे एक नंदी आहे, तर त्या नंदीचं एक वैशिष्ट्य आहे की असं लोक म्हणतात की तो दिवसेंदिवस वाढत जातोय। तर बघूया आपण पण काय वैशिष्ट्य आहे ते। इथे स्टे करणार आहोत आज आम्ही। छान आहे हॉटेल, तुम्हाला पण दाखवते मी। तर ह्याच्यानंतर आम्ही वेलोसिटीला जाणार आहोत। तिथे काय आहे शुभू? ॲक्टिव्हिटीज थोडेफार ॲक्टिव्हिटीज आहेत, मला पण नाही माहिती एक्झॅक्ट काय आहे ते, पण तिथे जाऊन समजेल। तर रूम दाखवते, बघा किती छान रूम आहेत।
ठीक आहे. आता आम्ही चाललेलो आहे वेलोसिटीला आणि आता इकडे आम्ही स्टे केलेला आहे. सो आता बघूया आता तिकडे जाऊन किती मजा येते. तर आता आम्ही इथे वेलोसिटीमध्ये आलेलो आहोत आणि आता आमचे तिकीट बुक्स करून पण झाले. त्याच्यामध्ये आम्ही बंजी जम्पिंग घेतलं आहे, दोघांनी सेपरेटच घेतलं आहे आणि गो कार्टिंग घेतलं आहे, ते पण सेपरेटच घेतलं आहे. अजून काय आहे ते इजेक्शन झालं की हे मेरी गो राऊंड तो एक घेतलाय. मला नाव माहिती नव्हती, फर्स्ट टाइम करते या सगळ्या राईड्स. आता बघूया, भीती वाटते, किती मजा येईल ते पण समजेल आता. इथे छान त्यांनी डेव्हलप पण छान केलंय, मस्त वाटते बघायला. इथे रेस्टॉरंट आहे इकडे. ओके, तर हे लहान मुलांचं आहे बंजी जम्पिंग आणि हे मोठ्यांचं आहे. तर आता आम्ही इथे करणार आहोत बंजी जम्पिंग. बंजी जम्पिंग आहे, बंजी इंजेक्शन. अरे शेवटी नाही बघा, ठीक आहे, पडणार नाही ना. एकदम वरती उडवून टाका, परत नाही आली पाहिजे. वेट कितना है आपका? काय वेट कितना है? वेट होगा 46. हिंदी बताओ. 46 हिंदी 50. क्यों क्या हुआ? हिंदी में बताओ. चल 46 पता सांग. रॉकेट की जैसे जाएगा ऊपर, एकदम रॉकेट के जैसा जाना मांगता है. 3, 2, 1. अरे 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 तुझे पाय तर सुटलं की काय? किती वाटते? कसं वाटलं? समजलं तर काय झालं ते. आता शुभू जातोय. बेस्ट ऑफ लक शुभू. को 4 किलो कम, 60 को 3 किलो 2 किलो कम. 2, 1.
भीती वाटली ना? कसं वाटलं? मी पण नाही करणार, भीती वाटली मला. पडणार की काय? मला पण तेच वाटलं. तर आता आम्ही चाललोय गो कार्टिंगला. बघूया किती मजा येते ती. मला भीती वाटते. मी काय ड्रायव्हिंग करत नाही, हाच ड्रायव्हिंग करतोय. मी नाहीच केलंय काहीच. अरे ऐश्वर्या तू उलट केलंच नाही, खूपच मजा आली. मरू दे उलट, मला भीती वाटायला लागली. अजून सिंगल करायचं काय? मेरी गो राऊंडला. आणि मी आता त्या साईडला बसतोय. आता काय ह्यांचं लॉजिक काय माहिती नाही. एकाला तिकडे बसवलं, एकाला तिकडे. दुसरं कोण नाही, आमच्या दोघांसाठी चालू केलेलं आहे. बघूया आता. हा पकड लेत आहे भाई. बाबा भीती वाटते. आता मगाशी छातीत दुखायला लागले माझ्या अक्षरशः. ऐश्वर्या आता बघूया. पहिल्यांदाच बसतोय ह्याच्यावर. कधी बस कर भावा. तू पण व्हिडिओ कर ऐश्वर्या. एका तन पकड फक्त. हा पकडलं. घे रे बाबा. घे रे. चल रे. अरे कर रे तू. लय मजा येते, लय मजा येते बघ मित्रांनो. झाला, चालू झाला रे बाबा. चालू झाला रे. जोरात फिरव रे. फिरव पडली पाहिजे ऐश्वर्या. ऐश्वर्या पडली पाहिजे. लय मजा येते. काय बोलते, हात धर. तुटला बिटला नाही याला जीवन घे ऐश्वर्या. अरे बापरे बाबा. ऐश्वर्या पकडून बघ. अरे ऐश्वर्या पकडून बघ. दाखवतो. हे बघा इथे सर्व डोंगर आहे. सर्वांच्या डोंगर बघत जायचे. ऐश्वर्या त्या कोपऱ्यात आहे, मी या कोपऱ्यात आहे. फक्त दोघांसाठी स्टार्ट केलं आहे. लय भारी वाटलं. पैसा वसूल आहे भाई, पैसा वसूल. इकडे
एवढ्या सर्व ह्याच्यामध्ये फक्त इकडे ऐश्वर्या बसल्या कुठे आणि इकडे मी आहे. ऐश्वर्या हे वरती कर मग उतरायला भेटतं. उतरू काय भाऊ? कसं वाटलं? हाऊ द एक्सपिरियन्स? मस्त. आता उतरा ना. पण भीती वाटली जरा. चलो बॉस थँक. तर आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून झाल्यात आणि आता आम्ही चाललोय हॉटेलला, कारण की शिबूला भूक लागली आहे खूप. माझा तर काय उपवास आहे. तर तिकडे गेल्यानंतर आम्ही मग जाणार आहोत कुठे ते लेक कोणतं? तिकडे आपण विणा लेकला जाणार आहे. तिकडे आम्ही हॉर्स रायडिंग करणार आहे आणि बोटिंग पण करणार आहे. तर बघूया आता कसं होतं आहे. खूप एक्झॉस्टेड झालो आहे इकडे आता, पण मजा आली. मला खूप भीती वाटली. नेमका संडे आहे आणि आज उपास आहे आमचा. तुला कसं वाटलं? कसा एक्सपिरियन्स होता ऐश्वर्या करता? मस्तच. तुम्ही पण एकदा येऊन बघा. आणि काय आता जातो आम्ही रूमवर, तिथे जरा आराम करतो आणि मग संध्याकाळी कोणतं विणा लेकला जातो, तेव्हा आम्ही भेटतो तुम्हाला परत. आता इथे मला एक नर्सरी दिसली आहे. नर्सरी दिसल्यावर मला थांबूसच वाटतं. तर तिथे बालाजी नर्सरी म्हणून नाव आहे. तर दाखवते तुम्हाला किती छान छान प्लांट्स आहेत ते. शुभू इथे तोपर्यंत वडापाव घेतोय, तोपर्यंत मी दाखवते तुम्हाला प्लांट्स. नर्सरी आहे. प्लांट्स पण खूप आहेत झाड, पण मी हिला एक पण घ्यायला देणार नाही. इकडनं काय नाचवायचे घरात एवढी घेऊन अजूनपर्यंत एवढे घेतल्या ना त्यातला एकच जिवंत आहे आता आमच्याकडे. तो पण कुठला? मनी प्लांट. पण असू दे, मला आवडतात तर मी घेणार. ते मरतात असू दे ना, ते मरतात म्हणजे तू रत्नागिरीला जातोस सारखा म्हणून मरतात. तर मग दुपारी आराम करून आम्ही आता निघालोय वेण्णा लेकला. मस्तपैकी दोघं तयार पण झालोय आणि इथलं क्लायमेट तर एकदम भारीच आहे. बघा आमची पागलपंती पण चालू आहे. वर करून खाली करत एकदम वर घेऊ. तर आम्ही शॉर्टकट मारलेला आहे इकडनं, कारण का इकडे खूप सारी ट्रॅफिक आहे. शॉर्टकट आहे तिकडे. पुढे जाऊन ऐश्वर्या अडकलो असतो आपण. पुढे जाऊन अडकलो असतो. सो गाइस, तुम्हाला तर इकडे बघून समजतच असेल की आम्ही पोचलेलो आहे. वेण्णा लेकच्या थोडा पाठी आहे. या ग्राउंडवर हॉर्स रायडिंग होते आणि आम्ही इकडे हॉर्स रायडिंग करणारच होतो. आम्ही चॉईस करत होतो व्हाईट कलरचा घोडा घेऊ की ब्लॅक कलरचा. तेवढ्यात एक प्रॉब्लेम असा झाला की एक कपल घोड्यावरून जाताना दोघं पण पडले. त्यामुळे आमची हॉर्स रायडिंग झाली कॅन्सल. सर मग आम्ही बोललो चला आता बोटिंगच्या इकडे जाऊया. तर बघतोय तर काय, बोटिंगच्या इकडे एवढी अफाट गर्दी.
आम्ही बोललो राहू दे ना तिकडे, आम्हाला नाही करायची बोटिंग. मग तिकडे थोडा पुढे आलो. इकडे मस्तपैकी कणीस घेतले, 2 कणीस मस्तपैकी खाल्ले. कारण का वार होता रविवार आणि चतुर्थी असल्यामुळे उपास होता. त्यामुळे मी दुपारचा जेवलो होतो, पण ऐश्वर्या काय देखील काय थोडंफार इकडे तिकडे फ्रूट्स खाल्लं होतं फक्त. आणि तिला लागली भूक, बोललो खाऊया मस्तपैकी. इकडे वातावरण पण पावसाळी झाले होते, थंडी तर एवढी होती की अंगावर काटा आला होता. त्यामुळे जाऊन आम्ही कणीस खाल्ले आणि परत आम्ही निघालो आहे आता मॅप्रो गार्डनला. तर मॅप्रो गार्डनला जाताना तुम्ही हे बघ, माझ्या हात दिसतच असेल तुम्हाला, खूपच थंडी होती. आणि ऐश्वर्याच्या पण हातावरचा काटा आलेला. खूप म्हणजे खूप थंडी होती बाबा. पुण्यात एवढं ऊन होतं, रत्नागिरीत देखील खूपच ऊन आहे. आणि इकडे तुम्हाला बघून समजत असेल की अतिशय जसा पावसाळा दिसतो तसा सेम टू सेम एवढा पावसाळा होता. मजा आली इकडे येऊन. 1 डे स्टे केला आम्ही इकडे, पण खूप भारी एक्सपिरियन्स होता आमचा 1 डेमध्ये. तर आता आम्ही मॅप्रो गार्डनला पोचलो आहे. इकडे जरा टवळगिरी गेली. ऐश्वर्या कधी मोठी झालीच नाही अजूनपर्यंत आणि होईल अशी हे मला वाटत नाही. तो ओपन कर. ही मस्त अशी स्ट्रॉबेरीची कार, लँड्स वगैरे तर भारीच आहे. शॉपिंग मॉल इकडे आहे, रेस्टॉरंट, वॉशरूम. खाली दाखवते अजून छान छान. खर्रा नाही मी खर्रा तिकडे बघूया, जाऊन येते. माहिती नाही तुला. चला आता आपण इकडे बघूया इकडे काय काय आहे. अरे यार जबरदस्त. हे माझं फेवरेट. माझं हे फेवरेट आहे. नाही, हे माझं हे फेवरेट. चॉकलेट आलमंड. मेरे में चॉकलेट पान डेट्स. हे किती रुपयाला आहे? 198. अच्छा नाही. मस्तपैकी फुकटचा खाऊन घेतलेला आहे. ऐश्वर्या दाखव. टेस्टिंगला आम्हाला हे पान, चॉकलेट पान मिळालं आणि आल्मंड चॉकलेट. सर्वांकडनं फुकट घेऊन हे तर काय नाही. इकडे खाऊन पोट भरून जाण्याचं. सो गाईज आता आमचा निघायचा टाईम झालेला आहे. आता आंघोळ वगैरे करून झाली, पण इकडे तुम्हाला दिसत असेल तर दाखवतो. म्हणजे सेम पावसाचं वातावरण असतं ना, सेम पाऊस. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे बघा आमच्या मॅडम. त्यांचा ड्रेसिंग बघून तुम्हाला समजलं असेल, आणि नसेल तर तू सांग ऐश्वर्या, तू काय केलं आता. हे कपडे शुभूचे आहेत, म्हणजे जीन्स पण आणि टी शर्ट पण. कारण मी जीन्स आणायला विसरले. माझ्याकडे टी शर्ट आहे एक, पण ते मी नाही या जीन्सवर घातलं, पण ते सूट होत नव्हतं. 5 दिवसाचे कपडे आणलेत मी, एवढे माझे कपडे आहेत आता. पण ते सगळे शॉर्ट्स आहेत आणि इकडे खूप थंडी आहे. तर ही जीन्स पण शुभूची घातले आणि टी शर्ट पण. मी जीन्स आणायला विसरले त्यामुळे. बाकी सर्व आणले ना, शॉर्ट्स आणलं, अजून कसले ड्रेस, ते कसले काय मला माहित पण नाही कुठचे ड्रेस काय आणलं नाहीत. पण हे बघा
शेवटी उपयोगाला कोण पडला? नवरा. हा? तिकडे ती शॉर्ट्स घालून येणार होती आता, तर शॉर्ट्स घालून थंडी नाही हिला वाजेल. इकडे खूप थंडी आहे, नाहीतर मी शॉर्ट्स पण घालून गेले असते. शेवटी माझ्याच घातलेस ना. चला आता चल निघूया. मी जाऊ बाहेर आता जा तू तोपर्यंत. ओके. तर ही निघेपर्यंत थोडेफार मी बिलिंगचं वगैरे सॉल्व करतो, तिकडचं काय असेल तर बघू. आता चल तू ये बाहेर मग. हिला निघायला वेळ लागणार तसं पण. चला काका, कालचं बिल वगैरे पेड केलंय मी, फक्त आताचे किती काय झाले ते सांगा. 50 रुपये. ठीक आहे. हो, एक नंबर एक नंबर. जेवण तर खायचं. छान म्हणजे खूपच आवडलं. हो हो नक्कीच. माझा नंबर घेऊन द्या. हे बघा. माझा नंबर घेऊन द्या. ओके ओके. ते 50 रुपये झालं ना. 50 ठेवतो. तुम्ही ह्यांचा नंबर घे. मी मोबाईलवर. तर आता आम्ही निघतोय, पण आम्हाला जाऊसं वाटत नाही. एकच दिवस राहिलो आम्ही, पण असं वाटतं अजून राहावं. शुभू काय राहू शकतो, पण मला जाऊन लॉग इन करायचं मला आहे. सुट्टी आहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही. टेन्शन नाही शुभूला. मॅडमला मला काम जाऊन करायचं log in तिकडे जाऊन. करायचं. आणि वेदे दाखव कसला खतरनाक आहे इकडचा. इकडे बघा दाखवते मी मस्तपैकी गुलाबाला कळी आले. आता ती फुलणार आहे. किती छान छान झाडं आहे तिथे. मला तर सगळे नेहमीशी वाटतात. मस्त केलं ह्यांनी पण प्लांटेशन आहे बघा. भारी भारी केलं लावली फुलं झाडं. हे तर गुलाब मला नेहमीच वाटतं. अगोदर फोन करा. तुमचं काय नाव म्हटलं मी नंतर करेन. माझं नाव शुभम शिरदनकर. हे करा जरा. मिस कॉल करतो. हे करेन मी तुला. कधी फोन मला केला तर दादांना केला ना. हो हो चालेल. ओके ओके. त्यांचा कधी लागत नाही किंवा नाही लागला तुम्हाला त्यांचं आडनाव कसं काय? मोरे. मोरे. ते कार्ड वगैरे का? नाही काय नाही. अरे पर्स नसते बॅगमध्ये. ती चावी घे. तिकडे साडी राहिली. साडी तिकीट टाक. जागा नाही बॅगमध्ये. बॅग फुल केली. तिकीट टाक ना. तिकीट काय नाही तसं. काय नाही तू धुवायला लागणार. अजून काय राहिलं नाही ना. तो ड्रॉवर चेक कर. काय राहिलंय का काय बघ. ठेवलंच नाही. बरं राहिलं. आता वगैरे ना बस ना. सांगितलं होतं. एक फोन. एकच शेतकरी प्रॉपर बोल. इथंच असतं तेच संभाषण. त्यांचा मुलगा असतो मुंबईला. आणि ते तुम्ही ना बाबा शेत येत ओके ते जाऊ ओके. ते फोन करेल. 84 शेवट तेव्हा फोन करेल. हो चालेल चालेल. चावी असं काय ओके ओके चालेल. काही तशी असं रूम साफ करा. भेटू कार्डमध्ये. सो गाइस बाय बाय. फायनल आता परत भेटू. परत कधी आलो तर भेटू. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. आणि असेच आमच्यावर प्रेम राहू दे तुमचं. आणि सो बाय बाय. आणि मला हे पण सांगा की मी माझ्या नवऱ्याचं जीन्स आणि टी शर्ट घातलंय ते कसं दिसतंय. मला तरी चांगलं वाटतंय. हा पण एकदा घातलंच परत घालू नकोस आता. आता सांग आता कायम घालणार. ओके बाय.